ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेट वाग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. मी काय चुकीचं वागले रे? आपली कंपनी बंद पडू नये म्हणूनच हे सगळं करत होते ना मी. बाबा, अजय पोतनीसचं डोकं तल्लक आहे. प्रशासनातल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. झोपड्या मुद्दामूनच कोणतरी पेटवलेल्या आहेत. संशयित म्हणून कोणाची अटक नाही, अजून नाही. कायद्याचं राज्य ही कल्पनाच मुळी लोकशाहीचा, भक्कम लोकशाहीचा पाया असतो. तशीच अपेक्षा जनतेची असते, ती गरजही असते. सगळ्यांना समान न्याय, गुन्हेगारांना शिक्षा, सामाजिक सुरक्षितता ह्या गोष्टी कायद्याच्या राज्यात म्हणजेच लोकशाहीमध्ये गृहीत धरलेल्या असतात. पण आपल्याकडे हे असं काही होत नाही. अर्थात कारणं अनेक आहेत. कधी कोणाचे हितसंबंध आड येत असतात, कधीतरी कोणाला तरी कोणावर तरी राजकीय सूड उगवायचा असतो, तर कधी जाणून बुजून गुन्हेगारांना अभय दिलं जातं. या सगळ्याचा परिणाम सामान्य जनतेवर होत राहतो, जो दीर्घकालीन असतो. कायद्याचं राज्य असल्याशिवाय आपली लोकशाही बळकट होऊच शकत नाही, होणार नाही. व्यवस्था परिवर्तनामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कित्येक वेळेला असामाजिक तत्वांशी जेव्हा कायद्याच्या रक्षकांचीच हातमिळवणी होते, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची खरोखरच अतिशय गंभीर अशी परिस्थिती निर्माण होते. कोणाच्याही जीवित आणि मालमत्तेची हमी राहत नाही. आणि असं झालं की मग अव्यवस्था, गोंधळ, जनतेमध्ये भीती निर्माण होणं हे सगळं सुरू होतं. अत्यंत धोकादायक अशी सामाजिक परिस्थिती निर्माण होते, ज्यातून दीर्घकालीन प्रश्न निर्माण होतात. मे आय कम इन मॅडम? Come in. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मोहिते. कदमांचा निरोप मिळाला म्हणून आपल्याला भेटायला आलो. जयिताच्या प्रकरणाच्या तपासाची काय प्रगती आहे? मॅडम, खर्डी गावाजवळ एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे. चौकशी इन्स्पेक्टर भोसले करतायत. मोहिते, लवकरात लवकर ह्या केसमधल्या गुन्हेगारांना आणि सूत्रधारांना अटक केली गेली पाहिजे. माझे प्रयत्न चालूच आहेत मॅडम. पण एनी प्रॉब्लेम? मॅडम, हिंदूराव जेधेंनी या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली. जळीत कांडाची माझ्याकडे चौकशी करत होते. तिथं कोण कोण होतं, घटना कशी घडली वगैरे विचारत होते. ते विचारत होते वेगळंच, पण त्यांची नजर काहीतरी वेगळंच शोधत होती. आणखीन काय चौकशी केली त्यांनी? पकडलेल्या गुंडाविषयी विचारत होते. म्हणजे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली तर? येस मॅडम. मोहिते, कुठल्याही परिस्थितीत त्या संशयिताला तिथून हलवा. त्याला एखाद्या अज्ञात ठिकाणी ठेवा. कोणालाही त्याची खबर लागू देऊ नका. त्याच्या जीवाला धोका आहे हे लक्षात ठेवा. हिंदूराव त्याच्या अधिकाराचा गैरवापर करेल. त्या आरोपीला जर काही झालं तर पुरावा नष्ट होईल आणि सगळे मोकळे होतील. आपल्याला गुन्हा सिद्ध करता येणार नाही.
त्यामुळे तुम्ही मला सगळ्या घटनेचं रिपोर्टिंग करा. मॅडम, हिंदूराव जेधेंनी मला तुम्हाला डायरेक्ट रिपोर्टिंग करायला मनाई केली. त्याची काळजी तुम्ही करू नका. मी जिल्हा दंडाधिकारी आहे. तुम्हाला माझा आदेश आहे. जळिताच्या केसमधली सगळी डिटेल्स तुम्ही फक्त मला आणि मलाच कळवायची. हा माझा आदेश आहे. हिंदूराव जेधेंनी विचारलं तर त्यांनाही हेच सांगा. येस मॅडम. काही करून त्या संशयिताला सुरक्षित ठिकाणी हलवा. नाहीतर हिंदूराव काहीही करेल. त्या संशयिताला संपवलं जाईल. शशिकांत भोसलेला कॉन्टॅक्ट करा. येस मॅडम. अजय पोतनीस आणि शशिकांत भोसले हे एकमेकांचे मित्र आहेत ना? होय मॅडम. शशिकांत भोसलेला त्या संशयिताला तिथून हलवायला सांगा. मी अजय पोतनीसशी बोलते. येस मॅडम. हॅलो. हां हॅलो, शोभा पोतनीस का? हो बोलते. आपण कोण? मी रमाताई, रमा गुप्ते, अंजलीची आई बोलतेय. रमा, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. का ग? अगं, तुलाच फोन करून निमंत्रण देण्याबद्दल बोलत होतो आम्ही. हो का? केव्हा येत आहे आमच्या घरी? आता तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा. आम्हाला काय वेळच वेळ असतो. रविवारी येत आहे? हो चालेल ना. पण जेवायचंच निमंत्रण आहे. मागच्या वेळेला चहाचं निमंत्रण दिलं होतं. आता जेवायचं निमंत्रण आहे. ह्या जेवायला खूप गप्पा मारूया, जुन्या नव्या. हा बरं बरं चालेल. मग येतो रविवारी. अंजलीला पण घेऊन या. रविवार आहे म्हणजे तिला सुट्टी असेलच. हो पण तिचं काही नक्की धरू नकोस ग. म्हणजे काय असतं ना, ऐन वेळेला काही काम आलं तर तिला जावं लागेल ना, म्हणून. अजय असतील ना, असेल ना घरी त्या दिवशी? बहुधा असेल, पण त्याचं पण काय नक्की नसतं ग. पण तेवढे खरे. तुम्ही या, आपण गप्पा मारूया. बरं ठीक आहे. पण हे बघ ऐक, काही फार मोठा बेत करू नको हा, साधच कर सगळं. नाही नाही हा, तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे येणार आहात. अगदी साधं अजिबात नाही. सगळं सागर संगीत व्हायला पाहिजे रीतीप्रमाणे. बर बर. मग येताय ना? वाट बघते. हा हो. अच्छा चल. कोणाचा फोन होता? रमा गुप्तेचा फोन होता. अरे वा. रविवारी येत आहेत. तिनेच फोन केला होता. त्याच्यामुळे निमंत्रण घ्यायला सोपं झालं मला. अंजली पण येते का? तिचं येणं नक्की नाहीये, पण ते दोघं नक्की येतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे ते तर कळेल आपल्याला. चला, 4च दिवस राहिले. मला तयारीला लागायला पाहिजे. शोभा, आज अचानक सकाळी सकाळी तू खूप छान दिसायला लागलीस. काहीतरीच तुमचं. निमंत्रण पत्रिका छापून आल्या का? होय साहेब. किती छापल्या? 5,000. 5,000? अरे 500 माणसं यायची मारामार. उरलेल्या पत्रिका काय सुरनाळ्या करून घालायच्या काय? चुलीत
आपण म्हणालात कार्यक्रम जंगी करायचा म्हणून आपलं छापलं. अरे पण कार्यक्रम काय सरकारी आहे का? नाही साहेब. एक तर त्या बाईनी खुट्टी मारून ठेवली हा? मला पदरमोड करून करावा लागतोय, माझ्याच खिशाला चाट बसणार आहे. साहेब परवडत नसेल तर कार्यक्रम रद्द करूया आपण. काय म्हणला? नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पुढं काही अडचणी येणार असतील तर कार्यक्रम आपण 2 महिने पुढे ढकलूया ना, तोपर्यंत लोकही विसरून जातील. हे पांड्या, पाणी घाल म्हणल्यावर घालावं, सांगितलं तेवढं कर, कळलं का? तुला बाकीचे पाहिजे कशाला फालतूपणा? हो. अरे तुला काय बरं नाही का? काय झोप उडाली साहेब. हा? हे झोपड्या जायल्याचं प्रकरण अंगलट्ट नाही येणार ना? बापरे पांडे, काही काम आहे का? नाही. मग इथं क्षणभर सुद्धा थांबायचं नाही, चला सुटा. साहेब काही होणार नाही ना साहेब? नाही म्हणजे माणसं पकडली गेल्याचं कळल्यावर माझ्या जीवाला घोर लागला साहेब. बापरे काय आई होत नाही साहेब. मला मॅडमची भीती वाटते साहेब, म्हणजे गुप्तेबाईची. बाई जर नडली ना साहेब तर ती हिंदूरावला पण शेपूट घालायला लावेल साहेब. पहिल्याच फटक्यात कसा आडवा केला होता त्याला. हिंदूरावला जमेल का साहेब? पुरे अगदीच गळ्याशी यायला लागलं तर करू काहीतरी. नाही म्हणजे पण आता काय करायचं साहेब? ते कळेलच. हॅलो. हॅलो अजय, अंजली बोलते. हां अंजली बोल. ऑफिसला येऊ शकतो? जरा बोलायचं होतं. नाही ग, आत्ता महत्त्वाचं काम चालू आहे. काही तातडीचं काम आहे? हो. बोल ना. अजय, ज्या गुंडाची माहिती तू मला दिलीस आणि त्याला ज्या दिवसापासून अटक झाली आहे ते ऐकल्यापासून जरा मी टेन्शन फ्री झाली आहे खरी, पण एका वेगळ्याच चिंतेने मी अस्वस्थ झाली आहे. कसली चिंता? काय झालंय? जर हिंदूराव जेथे त्याच्यापर्यंत पोहोचला तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. अजय, मला असं वाटतं त्याला तिथून हलवायला हवं. शक्य झालं तर नळबजार पोलीस चौकीत त्याला हलवावं. मी मोहितेंना त्याबद्दल सांगितलंय. शशिकांत भोसले तुझा मित्र आहे ना, तू त्याच्याही कानावर हे घालून ठेव. बरोबर आहे तुझं म्हणणं अंजली. मी एक काम करतो, शशीला सांगून ठेवतो. आपल्यासाठी इतकं काम नक्कीच करेल तो. हिंदूराव जेधेंचे हात त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच हे सगळं व्हायला हवं. त्या गुंडाकडून माहिती कळली की सगळ्याच गोष्टी उलगडतील. नक्की उलगडतील, डोंट वरी. तो हिंदूराव जेधे आणि नटवरलाल यांचं गुंडगिरीचं राजकारण तरी थांबेल. तुला माहिती आहे या सगळ्या गोष्टी ऑफिसमध्ये बोलता येत नाहीत. चांगलंच माहिती आहे, नो दॅट. ठीक आहे, चल ठेवते फोन. ओके बाय. तुझं काम झालंय का? मी पोहे केले, इथे आणून देऊ का? आत येतोयस? येतोच मी आयात. झालंच आहे काम. कोणाचा फोन होता? पोहे देतेस ना खायला? बरं झालं जळीतग्रस्त आदिवासींसाठी साहेबांनी मदत गोळा करत सांगितली. व्यापाऱ्यांच्याकडनं अजून पैसे गोळा करूया. मदत फंड.
मदत पडलं. चांगला शब्द वापरलाय. अरे बसा 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 भास्कर. व्यापाऱ्याने दिली मदत. जावडेने व्यापाऱ्याकडनं गोळा केलेत आदिवासींच्या मदतीसाठी. 5 पेटे आहेत साहेब. ते एक बरं केलं जावड्या, नाही तर आमच्याच खिशाला साथ बसली असती. भास्कर, 5 म्हणजे जरा कमी वाटतात नाही? वाटतात कमीच आहे साहेब. जावडेकडे सगळा हिशोब असेल ना कोणी किती दिले म्हणून. तर आहे की साहेब, पैचा चोख हिशोब आहे. जावडे, अरे तळ राखणार तो पाणी चाखणारच की. साहेब आयुष्यपत सांगतोय, चोख हिशोब आहे. ठीक आहे ठीक. कार्यक्रमाला अजून येईल आहे. तोपर्यंत जेवढे गोळा करता येतील तेवढे गोळा करून घे साहेबांसाठी. आदिवासींसाठी पण बघे, उगाच फार डोळ्यावर येईल असं करू नका. व्यापाऱ्यांना धमक्या वगैरे देऊ नका. गोडी गुलाबीनं होईल तेवढं करा. बरं साहेब. आणि काय रे भास्कर, ती कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका गेली का बयेला? हा, कदमकडे ती जबाबदारी दिली. कार्यक्रम कसा एकदम जोरात व्हायला हवा, म्हणजे राज्यभर अशी बातमी लागली पाहिजे. डोंट वरी साहेब, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, मी आलो 5 मिनिटात. भास्कर, साहेबांनी माझा संशय आला का काय? जावड्या, साहेब उडत्या पाखराची मोजणार आहे. त्यांना आधीच कल्पना आली असणार तू पैसे काढलेत म्हणून. आणि मला सांग, पैसे जाणार कुठं? 5 लाख साहेबाच्या तिजोरीतच. हापापाचा माल गापापा. त्यांना काय वाटणार नाही. फक्त मला खरं सांग, किती घातले खिशात? 2 पेट्या. तुला नाही मला मदत फंड. इतक्या तातडीने बोलवून घेतलंस? काय विशेष? मीच तुला फोन करणार होतो. एक महत्वाचं काम आहे माझं. तुझं काम? माझं म्हणजे अंजली गुप्तेचं. मॅडमचं काम माझ्याकडे? बोल. खर्डी गावात जो संशयित पकडला गेला ना, त्याच्याकडून जळीत प्रकरणाची एक महत्वाची लिंक मिळू शकते असं अंजली मॅडमना वाटतं. ही गोष्ट हिंदूराव जेधेला ऑलरेडी कळलेली आहे. त्यामुळे त्या संशयिताला लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी हलवायला हवं. कारण त्याच्या जीवाला धोका आहे. हिंदूराव जेधे काहीही करू शकतो. अरे, त्या संबंधातच बोलायला मी तुला निरोप पाठवला होता. काय झालं? भास्कर पाटलाचं नाव घेतलंय त्यानं. तसा जबाबही दिलाय. म्हणजे आपला अंदाज खरा ठरला तर? अरे हो, पण तो गुंड जबाब बदलूही शकतो. पोलिसांनी दबाव टाकला असंही म्हणू शकतो ना. हो, खरं आहे, असं होऊ शकतं. आणि भास्कर पाटलाचं नाव आलंय म्हणजे हिंदूराव जेधेही काहीही करू शकतो.
बातमी लाव. त्या भास्कर पाटलावर संशय व्यक्त कर. संशयिताच्या जीवाला धोका आहे असंही लिही. हे तर मी लिहिणारच आहे, पण शशी काही ठोस पुरावे मिळू शकतील का? नाही देता येणार. म्हणजे आता रिस्क घ्यायला हवी. ठीक आहे, पण त्या गुंडाला आधी सुरक्षित ठिकाणी हलवायला हवं. ते जरा कठीण आहे. माझ्या वरिष्ठांची परवानगी काढायला लागेल. यू डोंट वरी यार. अंजली ऑलरेडी मोहित्यांची बोलली आहे. काही प्रॉब्लेम नाही येणार. मी विचारतो मोहिते सरांना, बघतो काय करता येईल. या प्रकरणात अंजलीवर सगळ्या बाजूने दबाव टाकला जातो, पण या गुंडाचं स्टेटमेंट मात्र या सगळ्या गोष्टी बदलू शकतं. भास्करराव पाटील, नटवरलाल सगळे अडचणीत येऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे अंजलीच्या विरोधातलं वातावरण बदलेल. मी माझ्याकडनं जोर लावतोच, मात्र तू बातमी अशी लाव की सगळ्या मीडियाचं लक्ष त्यावरच लागलं पाहिजे. तू काळजीच करू नकोस. अतिशय कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी जेव्हा त्याच्या अधिकारात असलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करायला लागतो, त्यावेळेला त्याचे खूप छान दूरगामी पण खूप छान चांगले परिणाम घडून यायला लागतात. सुव्यवस्था निर्माण व्हायला मदत होते, सुरुवात होते. प्रस्थापित व्यवस्थेला हे अजिबात मान्य नसतं. मग ही व्यवस्था एक हुकमी खेळी खेळते. नको असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली करणं, जेणेकरून त्याने सुरू केलेल्या कामांना खीळ बसणं, ती बंद होणं, असे सगळे प्रकार होतात. मित्र, तुमच्या आजूबाजूला अशी जर एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली होताना आढळली, त्याचा छळ होताना आढळला, तर आम्हाला जरूर कळवा. आम्हाला ते सगळं योग्य वाटलं, आमची खात्री पटली, तर आम्ही ती इतरांपर्यंत दूरदर्शनमार्फत जरूर पोहोचवू. ही पत्रिका बाकरेला द्या. मॅडम, नटवरलाल साहेबांना काय सांगू? मॅडमनी अभिनंदन कळवलेलं आहे. आमदार भास्कर पाटलांचं नाव घेतलंय त्यानं. आमदार, त्यात नटवरलालांचे मित्र. काही होऊ शकतं. येस सर. त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. खर्डी इथे पकडलेल्या संशयिताने जबाब दिलाय. काय? इरप्पा नाव आहे त्याचं, भास्कर पाटलाचा माणूस. त्याने तसा जबाब दिलाय. तुम्ही दोघा नवरा बायकोनी एकमेकांच्या आधाराने सुखाने संसार केलात ना, मग आम्हाला दुसरं काहीच नको. तुमच्यात सुसंवाद असला ना की आम्हाला भरून पावलं.